अंडरग्रूप बांधकामांना नोटिसा हा विषय गेले आठवडाभर निश्चितपणे चालू आहे। त्यामध्ये आमदार वैभव नाईक यांनी असा प्रश्न केला होता की आताच ही नोटीस का। त्यामध्ये सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे साहेब, त्यांचे जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब यांनी आमदारांवर आरोप केले होते की या ठिकाणी या गोष्टी आमदार खोट्या पद्धतीने मांडतायत आणि जनतेची दिशाभूल करतायत। खरं तर आम्हाला काही खोटं बोलण्याची गरज नाही। सन्माननीय निलेश राणे यांनी पहिल्या त्या नोटिसा घ्याव्यात आणि त्या नोटीस काळामध्ये कोणाचं सरकार होतं हे सुद्धा बघितलं पाहिजे। काही पूर्वीच्या किरकोळ नोटिसी असतील ज्या त्या ठिकाणी एकामेकाच्या तक्रारींवरून त्या ठिकाणी दिल्या जायच्या, परंतु नेव्हिडेच्या वेळी ज्यावेळी मोदी येणार होते त्यावेळी या किनारपट्टीच्या सर्व जे माशाचे सेंटर्स असतील, मासे साठवण्याचे लिलावगृह असतील, त्या ठिकाणी जाळी ठेवण्याच्या झोपड्या असतील आणि कालांतराने त्या झावळ्याच्या झोपड्या, या ठिकाणी झावळ्याची कमतरता, ते विणण्यासाठी येणारा खर्च, या बाबी लक्षात घेऊन तिथल्या मच्छीमारांनी आज पत्र्याच्या शेडमध्ये, सिमेंटच्या पत्र्याच्या शेडमध्ये अशा पद्धतीने त्याचं रूपांतर आज झाले। परंतु ह्या जास्तीत जास्त नोटिसा काल जे 352 करत होते त्याने ते बघितलं पाहिजे की या ठिकाणी जास्तीत जास्त नोटिसा या ठिकाणी मोदींच्या दौऱ्याच्या वेळी आल्या होत्या। त्यावेळी आम्ही आवाज उठवला होता की या ठिकाणी जर मच्छीमारांना विस्थापित करून हा जर नेव्हिडे होणार असेल तर त्याला आमचा विरोध राहील आणि त्याच वेळी तिथल्या 2 बांधकामांवर कारवाई सुद्धा झाली होती। मग त्यावेळी हे सन्माननीय निलेश राणे, सन्माननीय दत्ताजी सामंत हे गप्प का राहिले होते? त्यावेळी मोदींचा कार्यक्रम होता म्हणून त्या ठिकाणी गप्प होते का? किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम होता म्हणून त्या ठिकाणी गप्प होते का? हे निश्चितपणे त्यांनी सुद्धा जनतेला सांगितलं पाहिजे की आपल्या पक्षाचा एखादा कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी नोटिसा निघत असतील, त्या ठिकाणी त्यांना बांधकामं तोडली जात होती, तरी सुद्धा हे एकही शब्द या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी काढत नव्हते। आमदार साहेबांनी यापूर्वी काय प्रयत्न केले? आज महेशजी जावकर साहेब आहेत, नितीनजी वाळके साहेब आहेत। यापूर्वी मालवण शहर हे कोस्टल वर्नेबल कोस्टल एरिया म्हणून या ठिकाणी घोषित केलं होतं CVCA मध्ये। आमदार वैभव नाईक यांनीच प्रयत्न केल्यामुळे आजचं जे ग्रामीण रुग्णालयातील कॉटेज, सरकारी ज्या काही गोष्टी असतील त्याला सुद्धा या ठिकाणी परवानगी नव्हती, MCZ ची सुद्धा परवानगी नव्हती। या सर्व परवानग्या मिळवून देण्यासाठी सन्माननीय आमदार साहेबांनीच या ठिकाणी प्रयत्न केले। 6 वर्ष जनतेमध्ये झोपून राहिले नव्हते, तर जनतेच्या प्रश्नांसाठी मंत्रालयामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत होते। या उलट तुमचा काळ आठवा, तुम्ही फक्त आज आमदारकीचा काळ सांगताय। तुम्ही सुद्धा या ठिकाणी खासदार होता आणि या खासदारकीच्या काळामध्ये तारकर्ली सारख्या ठिकाणी शासकीय जमिनीमध्ये असलेल्या त्या पर्यटन व्यावसायिकांवर कारवाई झाली होती। त्यावेळी तुमचं प्रेम कुठे गेलं होतं? हे सुद्धा स्थानिक होते, मालवणकर नाव कुटुंबीय आहे, त्यांच्यावर आज कर्जाचे काय अवस्था त्यांची झाली हे तुम्ही बघितलं नाही। फक्त आता आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करायचे आणि इतर गोष्टी करायच्या। ज्यावेळी मोदींच्या नोटिसा आल्या त्यावेळी तुमचे सन्माननीय खासदार नारायणराव राणे आताचे आणि त्यावेळीचे मंत्री हे होते, त्याने कुठे असंही एकही स्टेटमेंट दिलं नाही की या ठिकाणी माझ्या मच्छीमारांच्या झोपड्यांना
तुम्ही हात लावायचा नाही, उलट त्यावर नेव्हीचं कारण सांगून, मोदींच्या दौऱ्याचं कारण सांगून त्या ठिकाणी कारवाई केली होती. JCB नेऊन तिथल्या झोपड्या तोडल्या होत्या आणि त्याचमुळे सर्व मच्छीमार लोक भयभीत झाले. त्यानंतर पुन्हा एकदा नोटीस आली. त्याची उत्तरं आम्ही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे दिलेली आहे. आज 3 महिन्यांनी परत त्याला नोटीस आली. हा नोटीशीवर नोटीस हा प्रताप तुमचा कधी थांबणार? तुम्ही शासनकर्ते आहात, तुमचे बंधू पालकमंत्री आहेत, सन्माननीय खासदार नारायणराव राणे हे त्या ठिकाणी संसदेमध्ये खासदार आहेत. त्यामुळे तुम्ही काय करणार हे लोकांना सांगा. हा त्यावेळी कॅन्सर झाला होता, आम्ही हॉस्पिटलमध्ये आणलं, हे गोष्टी लोकांना भूलतापा करणाऱ्या गोष्टी या ठिकाणी करू नये. आणि दत्ताजी सामंत यांनी काल आमदारांवर टीका करताना आमदारांनी काय केलं? तुम्ही जी मुख्यमंत्री सडकची कामं करत होता तो निधी सन्माननीय आमदार वैभव नाईक यांनीच आणला होता. तुम्ही आज देवबाग बंधाऱ्याला जे तुमच्या क्रशरमधून दगड जात आहेत, आज तोंडवीच्या याच्यासाठी दगड जात आहेत, ते दगड सुद्धा आमदार साहेबांनी आणलेल्या निधीतूनच त्या ठिकाणी तुमची भरणा होते. त्यामुळे एकीकडे दगड टाकायचे त्या कामांवर, देवबागमध्ये दगड टाकायचे, परंतु आता मात्र विचारायचं की आमदार साहेबांनी त्या काळामध्ये काय केलं. या उलट आमचा प्रश्न आहे की देवबागमध्ये तुम्ही जो 1 कोटीचा बंधारा या ठिकाणी दिला होता, त्या बंधाऱ्याचे दगड की पैसे तुम्ही खाल्लेत का? ते पैसे जिरवले कोणी? त्या ठिकाणी तो बंधारा झाला का? याचं उत्तर तुम्ही देवबागवासियांना द्या. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्याचं काम सन्माननीय दत्ता सामंत यांनी करू नये. कारण आमदार साहेबांनी आणलेल्या निधीतून तुम्ही तुमची घरं चालवलात, तुमच्या नावावर कामं घेतलात. जरी तो शासकीय फंड असला तरी सन्माननीय आमदार साहेबांच्या प्रयत्नातूनच हा फंड या ठिकाणी आला होता. आज एकीकडे कोळीवाड्याचं सर्वेक्षण करायचं, कोळीवाडे घोषित करायचे असा अध्यादेश काढायचा आणि ते सर्वेक्षण होण्यापूर्वीच मच्छीमारांच्या तिथल्या घरांना, तिथल्या शेडना, तिथल्या जाळी ठेवण्याच्या जागांना या ठिकाणी काढून टाका म्हणून नोटिसा काढायच्या. हा एक या सरकारचा डाव आहे असा आमचा थेट आरोप आहे. याच्यावर तुम्ही बोलणार का? एकीकडे कोळीवाडे सर्वेक्षण जाहीर झाल्यानंतर तातडीने नोटिसा काढून त्या ठिकाणी ते काढून टाका, अन्यथा तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. काय मच्छीमारांनी त्या ठिकाणी गुन्हा केला आहे? वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ते राहत आहेत, हा त्यांचा गुन्हा आहे. वर्षानुवर्ष त्यांनी किनारपट्टी सुरक्षित ठेवली आहे, हा त्यांचा गुन्हा आहे. की मासेमारीच्या माध्यमातून या जिल्ह्याला त्यांनी चलन आणून दिलंय, हा त्यांचा गुन्हा आहे. हे सुद्धा या सरकारने या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे. त्यामुळे वैभव नाईकांनी काय केलं हा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही काय करणार, तुम्ही ती घरं कशी वाचवणार हे निश्चितपणे तुम्ही सांगा. आणि हे जर मुजोर सरकार या ठिकाणी अशाच पद्धतीने नोटिसा काढत राहिलं तर या महसूल विभागावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निश्चितपणे मोर्चा आम्ही तारखेनिहाय या ठिकाणी जाहीर करणार आहोत. या 2-3 दिवसात आम्ही आमची रूपरेषा ठरवू आणि या तहसील विभागावर, या प्रांत कार्यालयावर आणि या जिल्हाधिकाऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा नेल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मच्छीमारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, स्थानिक मच्छीमार ज्यांनी या ठिकाणी किनारपट्टीचं रक्षण केलं, सर्वसामान्य कुटुंबांनी त्या ठिकाणी त्या वैभव आणलं त्या किनारपट्टीला, या जिल्ह्याला चलन मिळवून देतं, त्या मच्छीमारांना जर तुम्ही देशोडं लावत असाल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि निश्चितपणे या ठिकाणी आम्ही मोर्चाची रूपरेषा ठरवून लवकरच या ठिकाणी या महसूल विभागावर मोर्चा काढणार.